हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पेपर 2 चॅप्टर 2 मधल्या शेवटल्या व्हिडिओमध्ये आज आपण भेटत आहोत चाचणी विपणन, टेस्ट मार्केटिंग. आता चाचणी विपणन म्हणजे काय? शब्दामध्येच आहे चाचणी, टेस्ट करणे. म्हणजे एखादा उत्पादक जेव्हा नवीन वस्तू बाजारपेठेत आणतो किंवा जुन्याच वस्तूमध्ये काही नवीनीकरण टेक्नॉलॉजी वाईज किंवा त्याचे गुणवैशिष्ट्ये बदलून त्याला बाजारपेठेमध्ये ती वस्तू आणायची असते, लॉन्च करायची असते, तर अशा वेळेला आपल्या वस्तूंची बाजारपेठेत विक्री होईल की नाही याची शंका त्याच्या मनात असते. तर अशा वेळेला तो काय करतो की अपेक्षित वैशिष्ट्ये असलेल्या वस्तूचे उत्पादन कमी प्रमाणात करतो आणि ही वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवली जाते. त्या बाजारपेठेचे क्षेत्र मर्यादित असते. अशा मर्यादित बाजारपेठेत वस्तूबद्दल ग्राहकांच्या कोणत्या प्रतिक्रिया आहेत हे नीटपणे जाणून घेण्यासाठी वस्तू विक्रीची व्यवस्था केली जाते. आणि आपण पण याचा अनुभव घेतलेला आहे. बरेचदा आपण बाजारात गेल्यावर आपल्याला आपला जो विक्रेता असतो तो सांगतो की ही वस्तू वापरून पहा, ही नवीन लॉन्च झालेली आहे आणि परत जेव्हा बाजारात येईल तेव्हा त्याची किंमत जास्त राहील, याच्यात इतके गुणधर्म आहेत आणि आपणही ती वस्तू विकत घेतो आणि त्याचा आपल्याला नंतर फोन येतो किंवा तो संपर्क करतो की तुम्ही वापरलेली वस्तू तुम्हाला आवडली का. तर ही जी ग्राहक प्रतिक्रिया देतात, या प्रतिक्रियेवरूनच पुढे वस्तू किती उत्पादित करायच्या हे लक्षात घेतलं जातं आणि म्हणूनच टेस्ट मार्केटिंग किंवा चाचणी विपणनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे वस्तूमध्ये दर्जामध्ये काही सुधारणा करायची असेल, वस्तूची किंमत कमी जास्त करायची असेल तर ह्याची उपयुक्त माहिती आपल्याला चाचणी विपणनाद्वारे मिळू शकते. आता चाचणी विपणनाचे उद्देश आपण पाहू. तर चाचणी किंवा परीक्षात्मक विपणन हे जे आहे ही खूप उपयुक्त ठरतं. नवीन वस्तू असतात त्यांच्यासाठी किंवा वस्तूमध्ये आपल्याला काही बदल करायचे असतील आणि परत बाजारपेठेत आणायचे असतील तर चाचणी विपणनाचे प्रमुख उद्देश हे खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. आपणास उत्पादित करायच्या वस्तूसाठी ग्राहकांच्या, विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे आणि ग्राहकांना त्या वस्तू आवडतील की नाही याचा शोध घेणे. आजकालच्या स्पर्धायुक्त बाजारात इतर वस्तूच्या तुलनेत आपल्या वस्तूमधली गुणवैशिष्ट्ये काही वेगळी आहे का किंवा त्याच्यात काही बदल करायचा आहे का हे जाणून घेणे चाचणी विपणनामुळे शक्य होते. चाचणी विपणनाच्या प्रयोगातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे भविष्यात वस्तूची विक्री किती प्रमाणात होईल याचा अंदाज बांधता येतो. आता आपण पाहणार आहोत बाजारपेठ विभागीकरण, मार्केट सेगमेंटेशन. विभागीकरण म्हणजे काय? विभाग पाडणे. तर बाजारपेठ विभाजन किंवा बाजारपेठ विभागीकरण म्हणजे गरजांमध्ये साम्य असणाऱ्या ग्राहकांचा समूह होय. बाजारपेठ विभागीकरण ही ग्राहकाशी संबंधित व्यूहरचना असते. या व्यूहरचनेत ग्राहकांच्या वैशिष्ट्यानुसार बाजारपेठेची विभागणी केली जाते. ग्राहकाचे त्यांच्या खरेदी प्रवृत्तीनुसार, क्षमतेनुसार विविध गट पाडले जातात. ग्राहक गटांचा, वैशिष्ट्यांचा, यांच्या गरजांचा अभ्यास करून व्यवसाय संस्था आपले लक्ष विशिष्ट बाजारपेठेवर केंद्रित करू शकते. आता उत्पादक जो असतो तो साधारणपणे पाहतो की आपली वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये विकल्या जाईल, कोणती बाजारपेठेत. प्रत्येक बाजारपेठेचं आपलं स्वतंत्र वैशिष्ट्य असतं. काही बाजारपेठा ज्या असतात त्या तिथे सगळ्या प्रकारचे लोक येतात, गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय. काही बाजारपेठा ज्या असतात त्या मध्यमवर्गीय ग्राहकच तिथे येतात. काही बाजारपेठा अशा असतात की तिथे गरीब वर्गातले ग्राहक येतात. तर अशा वेळेला आपली वस्तू कुठल्या प्रकारची आहे त्यानुसार बाजारपेठेची विभागणी केली जाते. आता याची व्याख्या आपण बघू. बाजारपेठ विभागीकरण अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये ग्राहकांच्या विविध गरजा, वैशिष्ट्ये, त्यांची वागणूक याचा अभ्यास करून ग्राहकांची विविध गटात वर्गवारी करण्यात येते. त्यामुळे ग्राहकातील फरक कळतो आणि त्यांना यशस्वीपणे हाताळण्यासाठी व्यावसायिक योग्य नीतीचा अवलंब करू शकतो. दुसरी व्याख्या अशी आहे की ग्राहकांच्या समान गुणधर्मानुसार विविध गट बनवणे म्हणजे बाजारपेठ विभागीकरण होय. तर बाजारपेठ विभागीकरण अशी प्रक्रिया आहे
की ज्याकरता समान गुणधर्म असणारा ग्राहक वर्ग परस्परांपासून वेगळा केला जातो. आता वरील व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येईल की बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक असतात, परंतु या ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा, वस्तू खरेदीचे प्रमाण, खरेदी वागणूक, त्यांच्या खरेदीवर परिणाम करणारे घटक यामध्ये साम्यता नसते. त्याच्यामुळे एकाच प्रकारची विक्री प्रयत्नांमुळे सर्व ग्राहकांना आकर्षित करता येत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक बाजारपेठेचं आपलं स्वतंत्र वैशिष्ट्य असतं. त्याचं भौगोलिक स्थान, तिथे येणारे ग्राहक, त्यांचं शिक्षण, नागरीकरण, तिथे आजूबाजूच्या भागातलं, ह्या अनेक घटकांचा बाजारपेठेवर परिणाम होत असतो. त्याच्यामुळे बाजारपेठ विभागीकरण केल्यामुळे काय होतं की उत्पादकाला नेमकं कळतं की कुठल्या बाजारपेठेत आपली वस्तू विकावी. आता बाजारपेठ विभागीकरणाचे महत्त्व किंवा फायदे आपण पाहू. तर बाजारपेठ विभागीकरणामुळे काय होतं की उत्पादक हा वस्तूसाठी बाजारपेठेत स्थिती ही अनुकूल आहे किंवा नाही आहे हे त्याला बाजारपेठ विभागणी केल्यामुळे लक्षात येतं आणि मग त्या आधारे तो आपल्या वस्तूची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर बाजारपेठ विभागीकरणाचे फायदे, महत्त्व, उद्देश पुढीलप्रमाणे आहे. बाजारपेठेत नेमकी वस्तूची स्थिती काय आहे हे व्यावसायिकाला समजू शकते. प्रत्यक्षात बाजारपेठेत मागणी विविधतापूर्ण आहे असे दिसते. त्यात एकसारखेपणा कधीच नसतो. ग्राहकांचे प्राधान्यक्रम परिस्थितीनुसार सतत बदलत असतात. तर आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा त्यांच्या गरजा बदलत असतात. बाजारपेठ विभागीकरणामुळे आपल्याला बाजारपेठेमध्ये काय घडामोडी होतात याचा अंदाज येऊ शकतो. दुसरं आहे बाजारपेठेचे निश्चित तत्वावर विभाजन केल्यामुळे व्यवसाय संस्थेला कमीत कमी साधनांचा उपयोग करून आपली विक्री जी आहे ती परिणामकारकपणे करता येते. नंतर विपणन कार्यक्रमाची आखणी परिणामकारकपणे करता येते आणि ग्राहकांच्या आजच्या गरजा आणि भविष्यकालीन गरजा याचा पण अभ्यास करता येतो. बाजारपेठ विभागीकरण केल्यामुळे बाजारपेठेत वस्तू विक्रीसाठी स्पर्धा यशस्वीपणे करता येते. उद्योजकाला आवश्यकतेनुसार, गरजेनुसार योजना, विक्री वृद्धी कार्यक्रम राबविणे सोपे जाते. त्याच्यानंतर व्यवसाय संस्था विशिष्ट बाजारपेठेवरच लक्ष केंद्रित करू शकतात. उद्योगाच्या वाढीसाठी योजना आखताना त्यात जास्तीत जास्त ग्राहकांचे समाधान कशा रीतीने करता येईल याकडे लक्ष दिले जाते. विपणन कार्यक्रमाची परिणामकारकता वाढते, ग्राहकांना प्रमाणित दर्जेदार वस्तूचा लाभ मिळतो आणि व्यवसायाची प्रगती होते. तर अशा प्रकारे उद्योजक परिस्थितीनुसार आणि आपलं वस्तू कुठल्या प्रकारचं आहे आणि कुठल्या प्रकारचे ग्राहक विकत घेतील याचा अंदाज बाजारपेठ विभागीकरणामुळे चांगल्या रीतीने तो घेऊ शकतो. आता बाजारपेठ विभाजनाचे वर्गीकरण, विभागीकरणाचे किंवा विभाजनाचे वर्गीकरण. बाजारपेठ विभाजनाचा निर्णय विपणन नियोजन करण्यापूर्वी घ्यावा लागतो. बाजारपेठेचे विभाग पाडताना काही बाबी लक्षात घ्यावे लागतात. यालाच बाजारपेठ विभागीकरण किंवा बाजारपेठेचे वर्गीकरण असे म्हणतात. आता बाजारपेठ हा तुमच्यासमोर जो चार्ट आहे याच्यामध्ये भौगोलिक घटकानुसार सामाजिक, मानसिक, ग्राहकांची वर्तणूक इत्यादी घटक दिलेले आहे. तर आपण कोणत्याही एका पद्धतीनुसार बाजारपेठेचं विभाजन करू शकतो. तर पहिलं आहे भौगोलिक घटकानुसार बाजारपेठेचे विभाजन. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विभागीय, जिल्हा, तालुका, नंतर ग्रामपातळी याच्यानुसार भौगोलिक बाजारपेठांचे विभागीकरण करू शकतो. तसेच सामाजिक व आर्थिक घटकांनुसार ही आपण बाजारपेठेचे विभाजन करू शकतो. त्याच्यामध्ये वय, लिंगभेद, शिक्षण, उत्पन्न, व्यवसाय, कुटुंबाचा आकार, भाषा, धर्मसंस्कृती याचा पण परिणाम होतो. तर याच्यामध्ये कसं आहे की वय, प्रत्येक लहान मुले, तरुण जो आपला ग्राहक आहे त्यांचा स्वभाव, आवडीनिवडी याच्यानुसार बाजारपेठेचं विभाजीकरण करता येतं.
नंतर शिक्षण, समाजात काहींचे शिक्षण प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षण झालेले असते. या आधारावर बाजारपेठ विभागीकरण करता येते. व्यवसायानुसार बाजारपेठेची विभागणी करता येते. व्यापारी, नोकरी करणारे, शेतकरी या सर्वांमध्ये राहणीमान, वैचारिक पातळी आणि खर्च करण्याच्या प्रवृत्तीमध्ये बदल आपल्याला दिसून येतो. नंतर उत्पन्न, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न कसं आहे याच्यावर त्याची वस्तू खरेदी अवलंबून असते. नंतर धर्म आणि संस्कृती, आपल्या देशामध्ये विविध धर्म, जाती आणि संस्कृतीचे लोक राहतात. याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या वागणुकीवर होत असतो. त्याच्यामुळे बाजारपेठेचे विभाजन करताना तिथल्या धर्म आणि संस्कृतीचाही विचार करणे अनिवार्य ठरते. तिसरं आहे मानसिक घटकांनुसार. प्रत्येक ग्राहक हा सारखा नसतो. प्रत्येकाची वैचारिक पातळी, व्यक्तिमत्व आणि जीवनशैली यात वेगळेपणा आपल्याला आढळून येतो. माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा त्याचा जीवनशैलीचा परिणाम हा वस्तूच्या मागणीवर होतो. याशिवाय व्यक्तिमत्व हा घटक देखील परिणामकारक आहे. स्वतंत्र, आत्मविश्वास, बदलांच्या प्रती संवेदनशील असणाऱ्या ग्राहकांची मागणी आणि पारंपरिक प्रतिष्ठेला जपणाऱ्या, कमी खर्च करणाऱ्या प्रवृत्ती असणाऱ्या ग्राहकांच्या मागणीत फरक आढळतो. ग्राहक हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ग्राहकांचा आपण मागेच अभ्यास केलेला आहे. तर प्रत्येक कुठला ग्राहक असतो त्याला ज्या जुन्या परंपरागत वस्तू आहेत त्याच आवडतात. नवीन बदल केलेले असतील तर त्या वस्तू तो घेण्याकडे त्याचा कल नसतो. पण काही ग्राहक असे असतात त्यांना सतत नवीनचा ध्यास असतो. तर वस्तूमध्ये काही नवीन बदल झाले तर ते नक्कीच विकत घेतात. तर ग्राहकांचा मानसिक घटकसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो बाजारपेठ विभागीकरणासाठी. नंतर आहे ग्राहकांची वर्तणूक. घटकानुसार ग्राहकांची बाजारपेठेतील वागणूक किंवा वर्तणूक, त्यांची आवडीनिवडी, त्यांनी वस्तूला दिलेला प्रतिसाद यानुसार बाजारपेठेचे विभाजन केले जाते. काही ग्राहकांचे वस्तूच्या किमतीकडे, तर काही ग्राहकांचे वस्तूच्या गुणवत्तेकडे, तर काही ग्राहकांचे वस्तूच्या किमतीकडे आणि टिकाऊपणाकडे लक्ष असते. यानुसार बाजारपेठेची विभागणी आपल्याला करता येते. ग्राहकांचे वस्तू वापरायचे प्रमाण, ब्रँड निष्ठा, वस्तूची विविध गुणवैशिष्ट्ये यानुसार बाजारपेठेची विभागणी करता येते. तर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, बाजारपेठ विभागीकरणाचे वर्गीकरण आपण पाहिले की कशा प्रकारे आपण बाजारपेठेची विभागणी करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर 2 मधील चॅप्टर 2 इथे संपत आहोत. तर धन्यवाद. पुढे आपण पेपर 3च्या सेकंड चॅप्टरमध्ये भेटू. धन्यवाद.